नमस्कार मंडळी, आज आपण माजलगाव धरण क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। सध्या जर पाहिलं तर माजलगावचं जे धरण आहे ते 23.75% इतकं भरलेलं आहे। माजलगावच्या धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग जो आहे तो गेल्या 20 ते 22 दिवसापासून सुरू आहे। आज नेमका हा विसर्ग कशा पद्धतीने माजलगावच्या धरणामध्ये येत आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। तर आज आपण माजलगाव धरण क्षेत्रामध्ये आहोत। माझ्या पाठीमागं जो पाण्याचा प्रवाह चालू आहे तो जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणाच्या दिशेने जात आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा विसर्ग माजलगावच्या धरणामध्ये येत आहे। सध्या जी पाणी आहे ते उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये अशा रीतीने येत आहे। हे जे पाणी आहे हे धरणामध्ये जात आहे। पाठीमागं पाहू शकता हे धरणाचं पूर्ण क्षेत्र आहे। आज ऑगस्ट महिना पूर्णपणे संपत आलेला आहे, परंतु माजलगावचे जे धरण आहे ते केवळ जर पाहिलं तर 23.75% पोहोचलेलं आहे। अगोदर जर विचार केला तर माजलगावचं धरण हे 16% भरलेलं होतं। जायकवाडीचं धरण हे 90%च्या पुढे भरल्यामुळे जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि आजपर्यंत हे जे धरण आहे ते 23.75% पोहोचलेला आहे। हा पाण्याचा प्रवाह माजलगावच्या धरणाच्या दिशेने जात आहे। आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर जायकवाडीचा जो उजवा कालवा आहे तो माजलगाव धरणापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलेला आहे, त्याच्यातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो माजलगावच्या धरणात कशा पद्धतीने होत आहे तर आज आपण पाहू। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा उजवा कालवा आहे। उजवा कालवाचं हे टेल आहे म्हणजे शेवट आहे आणि अशा पद्धतीने उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये हे पाणी येत आहे। साधारणतः जर पाहिलं तर सध्या 1200 क्युसेकने जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्याचं आकडेवारीमध्ये सांगण्यात येत आहे। परंतु जर आज आपण पाहिलं तर प्रत्यक्षदर्शनी हे जे पाणी आहे ते माजलगावच्या धरणामध्ये येणारं ते 400 ते 450 किंवा 500 क्युसेकपर्यंत ही पाण्याची आवक जी आहे ते माजलगावच्या धरणामध्ये येत आहे। याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेस 1200 क्युसेकने जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असला तरी मात्र जायकवाडी ते माजलगाव धरणाचा अंतर जर पाहिलं तर 132 किमीचा आहे। त्यामुळे त्या ठिकाणाहून 1200 क्युसेकने जरी पाण्याचा विसर्ग होत असला तरी मात्र माजलगाव धरणापर्यंत येऊच तर ह्या पाण्यामध्ये घट होते। साधारणतः हे जे पाणी आहे ते 450 ते 500 क्युसेक इतक्या वेगाने माजलगावच्या धरणामध्ये येत आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा उजवा कालवा आहे आणि हा उजव्या कालव्याचा शेवट आहे आणि हे जे पाण्याचा प्रवाह आहे तो उजव्या कालव्यातून अशा पद्धतीने माजलगावच्या धरणामध्ये जात आहे। हा खूप मोठ्या वेगाने ही जी पाण्याची आवक आहे ती सध्या ह्या ठिकाणी सुरू आहे। गेल्या 20 ते 22 दिवसापासून ही पाण्याची आवक जी आहे ती कायम ह्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। अनेकांनी असे देखील प्रश्न विचारले होते की नेमकं जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये पाणी येतं, परंतु ते पाणी कशा पद्धतीने येत आहे हे आम्हाला एकदा दाखवा। त्याकरता पुन्हा दुसऱ्यांदा हे पाणी जे आहे ते कशा पद्धतीने माजलगाव धरणामध्ये येते हे दाखवण्याचा प्रयत्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते पूर्णपणे माजलगाव धरणामध्ये जात आहे। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर ते पूर्ण माजलगाव धरण आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हे माजलगाव धरण क्षेत्र आहे आणि इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा उजवा कालवा आहे। ह्या उजव्या कालव्यातून अशा पद्धतीने खूप मोठ्या वेगाने पाण्याची जी आवक आहे ती आता सध्या माजलगावच्या धरणामध्ये सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे, पाण्यास मिळत आहे। आणखी आपण त्या पाण्याजवळ जाऊया आणि पाहूया की कशा पद्धतीची ही जी आवक आहे ती सुरू आहे। हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये हे पाणी येत आहे। साधारणतः पाण्याची आवक खूप मोठी आहे उजव्या कालव्याच्या माध्यमात, परंतु माजलगाव धरणापर्यंत येऊस तर ही आवकमध्ये खूप कमी होत आहे। आवक कमी होण्याचं कारण जर जेवढ्या वेगाने पाणी आलेलं आहे तेवढ्या वेगाने जर पाण्याचा विसर्ग केला तर अनुचित प्रकार कुठे घडू नये ह्याची सर्व काळजी घेतली जाते। त्यामुळे ज्या पद्धतीचा पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे त्या पद्धतीने हे पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जात आहे। सध्या अशा पद्धतीने माजलगाव धरणामध्ये हे पाणी येत आहे। माजलगाव धरण हे अत्यंत महत्त्वाचं धरण आहे। बीड शहरासाठी, माजलगाव शहरासाठी देखील हे महत्त्वाचं धरण आहे। याचबरोबर या धरणावर 11 ग्रामपंचायतचा देखील पाणी पुरवठा होत आहे।
याचबरोबर एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर परळीतील वीज विद्युत केंद्राला देखील माजलगाव धरणातूनच पाण्याचा प्रवाह देखील केला जात आहे. त्यामुळे हे धरण भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या हे धरण 23.75% पोहोचलेलं आहे. हे पाहू शकता कशा पद्धतीने ही जी पाणी आहे हे धरणामध्ये येत आहे. सध्या आपण गेल्या 22 दिवसापासून सातत्याने माजलगाव धरणाविषयीची आकडेवारी असेल, माहिती असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत. आणि आज आपण थेट माजलगाव धरण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत देण्याचं काम करत आहोत. अशा पद्धतीचा जो प्रवाह आहे तो माजलगाव धरणामध्ये सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. सध्या आपण उजवा कालवा आणि माजलगावची जी धरण आहे त्या दोन्हीच्या सीमेरेषेवरच म्हणावं लागेल त्या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत. माझ्या पाठीमागं माजलगाव धरण आहे तर ह्या बाजूला उजवा कालव्यातून येणारं पाण्याची आवक आहे. अशा पद्धतीने ही जी पाण्याची आवक आहे ते माजलगाव धरणामध्ये सध्या येत आहे. तुम्ही पाहू शकता ही जी आवक आहे ती कशा पद्धतीने येत आहेत. आणि गत वर्षीच ह्या उजव्या कालव्याची दुरुस्ती देखील करण्यात आलेली आहे. कारण जर पाहिलं तर या उजव्या कालव्याला अनेक ठिकाणी पाणगळती होत होती. त्यामुळे जायकवाडीच्या धरणातून ज्यावेळेस पाणी सोडलं जायचं ते पाणी माजलगाव धरणापर्यंत देखील म्हणावं तितकं येत नव्हतं. परंतु आज चांगल्या क्षमतेने का होईना हे पाणी जे आहे ते माजलगावच्या धरणामध्ये सध्या तरी येत असल्याचं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. अशा पद्धतीचा जो प्रवाह आहे तो माजलगावच्या धरणामध्ये सध्या सुरू आहे. हे माझ्या पाठीमागं माजलगाव धरण आहे आणि जायकवाडीचा जो उजवा कालवा आणि माजलगाव धरणाची ही सीमारेषा आहे त्या ठिकाणाहून आपण हा व्हिडिओ पूर्ण चित्रित करण्याचं काम करत आहोत. तुमच्यापर्यंत वेळोवेळी माहिती पोहोचण्याचं देखील आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून काम करत आहोत. सध्या अशा पद्धतीने उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये पाणी येत आहे. साधारणतः 450 ते 500च्या क्युसेसने ही जी पाण्याची आवक आहे हे सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. अशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते माजलगाव धरणामध्ये पोहोचत आहे. सध्या माझ्या पाठीमागं हे माजलगाव धरण आहे आणि हा उजवा कालवा आहे. मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती तुम्हाला कशी वाटलेली आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.